तर माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला। कबूतरखान्याचा मुद्दा राजकीय होता। कबूतरखान्याचा मुद्दा राजकीय होता आणि त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही। कुठे रिस्पॉन्स द्यायचा हे आम्हाला चांगलं कळतं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये तब्बल 50 मिनिटं चर्चा झाली। याआधी सुद्धा राज ठाकरे आणि फडणवीसांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती। पण आता ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना राज ठाकरेंनी फडणवीसांची अचानक भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। दरम्यान या भेटीत शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंग सारख्या मूलभूत समस्यांसंदर्भात फडणवीसांशी चर्चा केल्याचं राज ठाकरे म्हणाले। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून पेटलेल्या वादावर सुद्धा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं। तुमच्या घरात 4 उंदीर झाले तर गणपतीचं वाहन म्हणून आपण घरात ठेवतो का? मग असे कोण जैन लोक आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात? अशी खोचक टिप्पणी सुद्धा राज ठाकरेंनी केली आहे। तुमच्या घरात जर समजा 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही? मारतो किंवा पळवून लावतो। बरोबर ना? नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना। मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? कबूतर बेली नाही पाहिजेत, माणसं बेली चालतात। एवढी आज इथे आज रेल्वे खाली माणसं जात आहेत, इतर सगळी काय आपण खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत। माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत। पतपिढी या स्थानिक निवडणुका असून त्या छोट्या गोष्टी असल्याचं मोघम उत्तर राज ठाकरेंनी दिलंय। प्रश्न असा आहे, त्या निवडणुका आहेत ना, त्या स्थानिक निवडणुका आहेत, काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच तीन पॅनल होते ठीक आहे, छोट्या गोष्टी आहेत रे, काहीतरी काय कुठे काय